नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभागाअंतर्गत लवकरच मेगा भरती होणार आहे, ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असणारं पद म्हणजे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी जाहिरात असणार आहे। तर त्या दृष्टिकोनातून जे अंगणवाडी मुख्य सेविका हे जे पद आहे या पदासाठी नेमका पगार किती असतो, त्यासोबत वयोमर्यादा किती वयापासून किती वयापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता, नेमका तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम काय, अतांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम काय आणि आवश्यक कागदपत्रे आतापासून कोणकोणती आपल्याकडे असली पाहिजे आणि त्यासोबत जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या बंधू भगिनीपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा। बघा, सुरुवातीला जे काही आपलं अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेचं पुस्तकाची द्वितीय आवृत्ती, लक्षात घ्या किती, द्वितीय आवृत्ती म्हणजे दुसरी एडिशन आता लवकरच उपलब्ध होईल। बघा काय, जुलै महिन्यामध्ये, बघा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती तुम्हाला प्रत्येक पुस्तकालयाच्या दुकानामध्ये उपलब्ध होणार आहे। मागचे जर का परीक्षा आपण बघितली तर त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे चांगले तांत्रिक घटक आपल्या पुस्तकातून प्रश्न जशाच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात। ज्यांनी पुस्तक मागच्या वेळेस घेतलं त्यांना माहिती आहे, परंतु ही अद्ययावत स्वरूपाची आवृत्ती या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी हा नंबर आहे 7387505802 किंवा 7875552000 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। महत्त्वपूर्ण म्हणजे काय, नवीन बदलासह पुस्तक असेल ज्यामध्ये आयसीडीच्या कोणकोणत्या योजना आहेत, महिला आणि बालकांविषयी महत्त्वपूर्ण कोणते कायदे आहेत जे तुम्हाला 2025 च्या परीक्षेमध्ये विचारलेले कायदे, त्यासोबत महत्त्वपूर्ण केंद्र शासनाच्या कोणत्या योजना आहेत, त्यामध्ये काही ऑथेंटिक सोर्स गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावरील गव्हर्नमेंटचे जे काही परिपत्रक आहेत या पुस्तकाच्या संदर्भात माहिती सहित, त्यानंतर आहार आणि पोषण आहार घटक आणि संगणक ज्ञान हे संपूर्ण घटक या पुस्तकामध्ये सविस्तररित्या कव्हर केलेले आहेत। बघा, आता आपल्याला मूळ मुद्दा बघायचा आहे। तत्पूर्वी जे काही महिला व बालविकास विभाग भरती अंतर्गत मुख्य सेविका पर्यवेक्षिका हे जे पद आहे या पदाची तांत्रिक घटकाची बॅच आपली किती 10 जुलै पासून, लक्षात घ्या किती, 10 जुलै 2026 पासून आपली नवीन बॅच त्रिशा फाउंडेशन या ऍपवर सुरू होत आहे। मागचे जर आपण लेक्चर बघितले तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की नेमका कशा प्रकारे आपली शिकवणी आहे, किंवा तुम्ही त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला बॅच दिसेल, बॅच मध्ये जा, डेमो लेक्चर बघा आणि मागचे प्रश्न एकदा सोडून बघा की कशा प्रकारे आपली शिकवणी आहे। बॅचची वैशिष्ट्य, नियमित लेक्चर, 12 महिने कालावधी, त्यानंतर परीक्षाभिमुख संपूर्ण शिकवणी, अनलिमिटेड व्ह्यू आहे, त्यानंतर तज्ञ मार्गदर्शक पीडीएफ नोट्स आणि आपलं जे काही पुस्तक असणार आहे, लक्षात घ्या हे जे काही आपलं दुसरं आवृत्तीचे पुस्तक येणार आहे या पुस्तकाची पीडीएफ नोट सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे। सुरुवातीच्या पहिल्या प्रमुख 50 विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये काय 50% सवलत, म्हणजे ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये काय त्रिशा फाउंडेशन या ऍपवर उपलब्ध असणार आहे। चला, काही जर अडचण असली हा नंबर आहे 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। आता बघा, जे काही मुख्य सेविका पर्यवेक्षिका पद आहे या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते। बघा, मागच्या भरती अंदाज बघा, मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता आपण बघितली की संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली असली पाहिजे। म्हणजे तुमच्याकडे काय यूजीसीने दिलेल्या कोणत्याही शासनमान्य विद्यापीठाची पदवी असली पाहिजे। मग तुमचं बीए असो, बीकॉम असो, सायन्स असो, बीएससी असो, कुठलेही असो, कुठल्याही शाखेची पदवी असली पाहिजे। जर आपण पगारचा विचार केला, S30 नुसार आपण विचार केला 35,400 ते 1,12,400 एवढा तुम्हाला पगार असणार आहे। नवीन 8व्या वेतन आयोगानुसार याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल, त्यामुळे महिलांसाठी अत्यंत सुवर्ण संधी काय आता लवकरच पदभरती होणार आहे। बघा, त्याचबरोबर वयाचा जर आपण विचार केला की कोणत्या वयापर्यंत कधीपर्यंत आपण अर्ज सादर करू शकतो, म्हणजे आपण पात्र आहे की नाही, ज्यामध्ये खुल्या ओपन वर्गाचा जर आपण विचार केला, बघा ओपन वर्गातील जे प्रवर्ग आहेत, बघा ओपन कॅटेगरीमध्ये जे उमेदवार आहेत हे 21 ते 38 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता। त्यानंतर दुसरे मागासवर्गीय, जसे की आपण SC ST प्रवर्ग बघितला तर हे किती 21 ते 43 वर्षापर्यंत, म्हणजे या प्रवर्गातील महिला भगिनींना अत्यंत महत्वपूर्ण ही संधी आहे की तुम्ही 21 वर्ष जशी तुमची पदवी झाली, पदवी झाल्यानंतर वयाच्या 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्यानंतर पुढचे जे काही अंशकालीन जे असे उमेदवार आहेत त्या अंशकालीन उमेदवारांसाठी काय 55 वर्ष एवढी काय वयोमर्यादा इथं देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कमी जास्त येऊ शकते, परंतु ही काय याची वयोमर्यादा आहे। आता मुख्य मुद्दा म्हणजे आपल्याला कागदपत्रे कुठली लागणार आहे।
कागदपत्रानंतर आपण अभ्यासक्रम बघणार आहे, परंतु आपण कागदपत्रे कोणकोणती हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं म्हणजे अर्जातील नावाचा पुरावा, म्हणजे तुमचं काय एसएससी जे एसएससी किंवा 12वी जे शिक्षण झालं तर याच्यावर तुमचं जे काही नाव आहे हा नावाचा पुरावा आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुम्ही जन्माचा दाखला देऊ शकता. त्याचबरोबर तुमचा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजे तुम्ही काय शिकले, डिग्री कुठे शिकले, हा तुम्हाला डिग्री तुमची मार्कशीट तुमच्याकडे असायचे. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास म्हणजे ईडब्ल्यूएस मधून जर असले, बघा सामाजिक दृष्ट्या जर आपण बघितलं की ओबीसी इतर प्रवर्ग तर ते असलं पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या जर असलं, बघा ओबीसी एसीबी सर्टिफिकेट, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असं त्याचा प्रमाणपत्र लागणार आहे. प्रकल्पग्रस्तामधून आरक्षण घेत असला ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. अंशकालीन पदवीधर कर्मचारी असला तर यांच्यासाठी तो असल्याचा एक पुरावा असला पाहिजे. पुढचं म्हणजे जे कॅटेगरी वर्गातून उमेदवार भरतायत ज्यांना सवलत घ्यायची, जसे की अराखीव आहे, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, खेळाडू आहे, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, या सर्वांना आरक्षण असते, रिझर्वेशन असते. रिझर्वेशन साठी तुम्ही ज्या याच्यातून अर्ज सादर करताय, तुम्ही ज्या कॅटेगरीतून असाल, तुम्ही ज्या प्रवीण्यातून असाल तर त्याचा तुम्हाला इथं पुरावा सादर करायचा आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र 2005 नुसार एवढं तुम्हाला इथं लागणार आहे. अजून महत्वाचे म्हणजे काय, अर्ज सादर केल्याच्या अंतिम दिनांकापासून वैध असणारं नॉन क्रिमिनल, बघा ज्यांना नॉन क्रिमिनल लागते तर नॉन क्रिमिनल म्हणजे कधी तुम्ही अर्ज सादर करताय, समजा असं गृहीत धरलाय की 2025 लक्षात घ्या किती 2026-27 हा आता तुम्हाला काय उत्पन्न दाखला भेटेल किंवा जे वैध हे असेल नॉन क्रिमिनल 3 वर्षासाठी असणार की सद्यस्थिती अर्ज सादर करण्याच्या दिनांकामध्ये ते व्हॅलिड आहे का हे तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. पुढचं म्हणजे काय, तुमच्याकडे पात्र दिव्यांग असला का, दिव्यांग व्यक्ती असला, अपंग असला त्याचा पुरावा आहे, माजी सैनिक असला त्याचा पुरावा आहे, महिला, त्यानंतर खेळाडू असला एखाद्या स्पोर्ट मधून असेल त्याचं आरक्षण आहे, अनाथ असला त्याच्यासाठी तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार. त्यानंतर भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा आहे. आणि त्यानंतर काय एसएससी, काय एसएससी नावात जर बदल झाला एखादा ते गॅजेट तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही ज्याच्यावर नाव बदललेलं आहे हा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ही महत्वपूर्ण कागद आहे. त्यानंतर पुढचे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. मग एखादा बऱ्याच प्रश्न पडू शकतो की मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा म्हणजे काय. समजा तुम्ही 10वी-12वी मध्ये, बघा 10वी-12वी मध्ये जर तुम्हाला मराठी विषय जर असला, मराठी विषय असला म्हणजे एखादा तुमचा मराठी भाषा ज्ञान असल्याचा पुरावा इथं ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 10वी मध्ये मराठी असला तरी तुम्ही मराठी भाषा तुम्हाला अवगत आहे अशाचा अर्थ असा आहे. 12वी मध्ये जरी असला तर तो तुम्हाला पुरावा इथे करायचा आहे. आणि पुढचं म्हणजे काय, संगणक ज्ञान पुरावा. इथं सुद्धा बऱ्याच जणांचा, महिला भगिनींचा प्रश्न आहे की बा संगणक ज्ञान पुरावा कधी लागणार आहे, म्हणजे MSCIT कधी लागणार आहे. हे लागल्यानंतर तुम्हाला 2 वर्षापर्यंत, किती 2 वर्षापर्यंत सादर करण्यासाठी तुम्हाला हे तर वैधता आहे. म्हणजे नोकरीला लागल्यापासून पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचंय हे त्या ठिकाणी सादर करायचं आहे. जर काही अडचण असली हा नंबर इथे दिलेला आहे 73 87 50 58 02. बघा 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क तुम्ही साधू शकता. आता नेमका अभ्यासक्रम काय, ही झाली याची पात्रता, पगार, शैक्षणिक बघितलं आपण. नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. परीक्षेच्या स्वरूप मध्ये जसे की तुम्हाला पदवीपर्यंत, बघा किती पदवी आपली म्हणजे काय ग्रॅज्युएशन, पदवी म्हणजे पात्रतामध्ये पदवीपर्यंत तुम्हाला जे काही विषय होते या संबंधित विषयाचाच तुम्हाला इथं काय अभ्यासक्रम असणार आहे. बघा पहिलं आहे तुम्हाला मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान, त्यानंतर हा गणित, बुद्धिमत्ता झाले तुमचे अतांत्रिकचा पाठ. अशा त्यानंतर पोषण अभियान आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजना, संगणक ज्ञान, अशा संपूर्ण विषयावर आधारित तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणांसाठी या परीक्षेमध्ये विचारले जातील. आणि संपूर्ण प्रश्न बहुपर्यायी म्हणजे काय MCQ स्वरूपामध्ये असतील. काय असतील, MCQ स्वरूपामध्ये प्रश्न असतील. त्यानंतर यासाठी तुम्हाला वेळ मिळणार इथं 2 तास, किती 2 तासामध्ये. परंतु जे दिव्यांग उमेदवार आहेत तर यांना 2 तासा व्यतिरिक्त अजून 1.5 तास म्हणजे काय इतर तुम्हाला इथं वेळ मिळतोय, हे बाब लक्षात ठेवायचे. आता मराठी तुम्हाला इथं 10 प्रश्न असतील, लक्षात घ्या. मराठी इंग्रजीमध्ये 10 प्रश्न म्हणजे 20 मार्कासाठी असतील. सामान्यांमध्ये 20 प्रश्न 40 गुणांसाठी. त्यानंतर आता तांत्रिकचा भाग आपण बघितला, बघा त्यानंतर साधं पहिले बघून घेऊ की गणित बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा 20 प्रश्न हे तुम्हाला काय असतील 40 मार्कासाठी. आता सर्वाधिक वेटेज असणारा महत्वपूर्ण विषय म्हणजे कोणता, तांत्रिक घटक. बघा तांत्रिक घटकावर तुम्हाला एकूण 40 प्रश्न अर्थात तुमचे 80 मार्क तुम्हाला तांत्रिक घटकावर विचारले जाणार आहेत. काय तांत्रिक घटकावर विचारला आहे. मग तांत्रिक मध्ये कोणकोणते येतं, जसं की एकात्मिक बालविकास सेवा योजना हा तांत्रिक घटक आहे. पोषण अभियान हा सुद्धा तांत्रिक घटक आहे. याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न येतं. एकात्मिक बालविकास सेवा योजना 20 प्रश्न म्हणजे एकूण 30 प्रश्न. आणि संगणकावर तुम्हाला काय 10 प्रश्न, असे एकूण 40 प्रश्न तुम्हाला काय तांत्रिक घटकावर विचारले जाणार आहेत. तांत्रिक घटकाचे आपले संपूर्ण हे जे काही तुमचे टॉपिक असतील हे संपूर्ण टॉपिक आपल्या हे जे पुस्तक आहे
या पुस्तकामध्ये काय सविस्तररित्या कव्हर केलेले आहेत. यासोबत या पुस्तकामध्ये 2025 ला झालेल्या संपूर्ण जे काही पीवायक्यू होतं या पीवायक्यूचं विश्लेषण सुद्धा इथं प्राप्त होणार आहे. काय विश्लेषण सुद्धा असणार आहे. परत म्हणू नका की विश्लेषण कोणतं, फक्त तांत्रिक घटकाचंच इथं तुम्हाला विश्लेषण बघायला मिळेल. फक्त आणि फक्त काय तांत्रिक घटकाचं विश्लेषण या पुस्तकामध्ये उपलब्ध असेल, ही बाब लक्षात ठेवायची. आता एक महत्वपूर्ण बाब की तांत्रिक घटकामध्ये महत्वपूर्ण असणारे कोणकोणते विषय आहेत की जे काही आपल्याला सर्वाधिक माहित असणारे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या बघू. पण ओझरत्या स्वरूपामध्ये कोणकोणते घटक महत्वपूर्ण आहेत बघा. इथं विचारताना तुम्हाला पहिला घटक आहे कायदे. बघा कोणता आहे कायदे, आणि सर्वाधिक प्रश्न दुसरा कोणता आहे आपला तुमच्या योजना. काय योजना, आणि दुसरा घटक पुढचा असणार आहे महत्वपूर्ण असणार जे काही संगणक ज्ञान. बघा संगणक ज्ञान. आता सुरुवातीला बघून कायद्यांमध्ये कोणते कायदे येतं ज्या कायद्यांवर परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारले. काय झाले खूप वेळा प्रश्न विचारले, जसं की घरगुती संरक्षण कायदा. बघा कोणता घरगुती हिंसाचार कायदा 2005 चा कायदा, याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर पोक्सो कायदा आपण बघितला, पोक्सो कायदा 2012 चा, याच्यावर सर्वाधिक प्रश्न आलेले. त्यानंतर पुढचा एक आहे तुमचा जे काही भिक्षावृत्ती अधिनियम कायदा. कोणता आहे भिक्षावृत्ती अधिनियम कायदा, याच्यावर प्रश्न आले. त्यानंतर पुढचा अजून एक महत्वपूर्ण असणारा कायदा म्हणजे कोणता याचा बालविवाह प्रतिबंध कायदा. कोणता आहे बालविवाह प्रतिबंध कायदा, याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर अजून पुढचा एक असणारा जो काही तुमचा महत्वपूर्ण हे हुंडाबंदी कायद्यावर सुद्धा काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले. हे जे महत्वपूर्ण कायदे आहेत या महत्वपूर्ण कायद्यावर सर्वाधिक प्रश्न काय तुमच्या मागील अंगणवाडी परीक्षेमध्ये विचारले गेले. बघा त्यानंतर पुढचा आहे बाल संरक्षण अधिनियम. अजून कोणता आहे बाल हक्क संरक्षण अधिनियम. बाल हक्क संरक्षण अधिनियमचा कायदा आहे. त्यानंतर अजून एक सर्वाधिक प्रश्न ज्याच्यामध्ये प्रत्येक शिपमध्ये प्रश्न विचारले. काय केलेले प्रत्येक शिपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते कोणता आपला महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र देवदासी अधिनियम. त्यानंतर पुढचा आहे देह व्यापार प्रतिबंध कायदा. प्रतिबंध कायदा 1956 चा, ज्याला आपण वेश्यावृत्ती निवारण कायदा म्हणतो. याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये काय खूप प्रश्न विचारले. काय केले खूप प्रश्न विचारले गेलेले. बघा अजून एक महत्वपूर्ण असणार काय राईट टू एज्युकेशन, RT ज्याला म्हणतो आपण राईट टू एज्युकेशन, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले. त्यानंतर अजून एक असणारा राष्ट्रीय अन्न सुरक्षा. कोणता आहे जो काही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, हा सुद्धा काय महत्वपूर्ण असणारा कायदा आहे. या कायद्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले गेले. काय केलेले प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. बघा अजून मासिक पाळीच्या योजना. अजून एक कोणता याच्यामध्ये असणारा की जो काही मासिक पाळीचा जो योजना आहे. बघा जे काही मासिक पाळीच्या काळातली जी काही सुट्टी रजा आहे याच्या संदर्भातला आहे. त्यानंतर पुढचा आहे कामाच्या ठिकाणी. बघा कोणतं आहे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2013 चा. म्हणजे एखादं प्रायव्हेट या ठिकाण आहे, एखादं शासकीय ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा काय केलं ते महिलांचा हिंसाचार केला तो, किंवा महिलांना जाणीन बुजून बीभत्स भाषेमध्ये बोलला जातं किंवा अश्लील चाळे जे आहेत तर याच्याशी संबंधित असणारा हा सुद्धा कायदा तुम्हाला इथं काय करायचा आहे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर सुद्धा काय केलंय प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो हे तुम्हाला काय करायचंय. त्यानंतर एक अजून एक असणारा अंधश्रद्धा निर्मूलन, हे सुद्धा काय या ठिकाणी विचारला गेलेला आहे, हे लक्षात ठेवायचे. आता अजून तांत्रिक घटकामध्ये काय करायचंय बघा. तांत्रिक घटकामध्ये अजून महत्वपूर्ण असणाऱ्या ज्या काही ICDSच्या ज्या काही योजना आहेत तर कोणकोणत्या योजना आहेत बघा. कोणकोणत्या बघा मित्रांनो, हे जे संपूर्ण कायदे याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्वाचे महिलांचे असणारे जे कायदे आहेत हे संपूर्ण जे काही कायदे आहेत हे संपूर्ण कायदे जे काही आपलं पुस्तक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे प्रकाशित होईल त्या पुस्तकामध्ये हे सुद्धा घटक इथं काय तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. सविस्तररित्या हे तुम्हाला इथं अभ्यासले जाणार आहे. बघा की पहिलं कोणतं आहे पहिली महत्वपूर्ण योजना महिलांसाठी असणाऱ्या ज्या काही महिला आणि बालकांच्या ज्या काही योजना आहेत या योजनामध्ये पहिली योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. कोणती माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना आहे. त्यानंतर
अजून दुसऱ्या योजनेवर प्रश्न विचारले गेलेले की कोणती योजना आहे त्याच्यामध्ये असणार, जसं की बाल संगोपन योजना आहे बघा, कोणती, बाल संगोपन योजना. त्यानंतर पुढचे आयसीडीएस योजना, आयसीडीएस सेवा योजना मुख्य बिंदू स्थानी असणारी. त्यानंतर अजून ह्या ज्या योजना आहेत या संपूर्ण योजनांवर प्रश्न विचारले आणि महत्वपूर्ण असणाऱ्या योजना आहेत त्या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, काय मातृवंदना योजना, याच योजनेला पहिलं काय इंदिरा गांधी सहयोग योजना सुरुवातीला 10 ला सुरू झाली, 17 मध्ये बदल करण्यात आला आणि आता तिला म्हटलं जाते प्रधानमंत्री मातृवंदना योजना, हे सुद्धा आहे. त्यानंतर इंदिरा गांधी सहयोग योजना, कोणती, इंदिरा गांधी सहयोग योजना, जी काही योजना आहे सहयोग योजनेवर सुद्धा प्रश्न विचारले, ही सुद्धा महत्वपूर्ण योजना आहे. त्यानंतर अजून असणारी राजीव गांधी क्रिएच योजना, कोणती, राजीव गांधी क्रिएच योजना, जिला आपण काय म्हणतोय किंवा पाळणा घर योजना, काय पाळणा घर जे आहे तर पाळणा घर योजना सुद्धा याला संबोधलं जातं. मग काय योजना आहे, कधीपासून झाली, काय झाली, याची तुम्हाला डेमो लेक्चर जर बघायचे असतील त्रिशा फाउंडेशन आजच डाउनलोड करा, तिथे गेल्यानंतर सविस्तररित्या काय डेमो इथं बघू शकता. अजून याच्यामध्ये असणारी कोणती योजना ज्याच्यावर प्रश्न विचारले, जसं की 2. बघा पोषण उपक्रम मध्ये आहारामध्ये असणारा पोषण उपक्रम मध्ये बघा, पोषण उपक्रम मध्ये असणारा कोणता, तर जसं की पोषण 2.0 ही एक योजना आहे. कशाच्या, आयसीडीएसच्या अंतर्गत असणारी योजना पोषण 2.0 ची योजना आहे. त्यानंतर टेक होम रेशन बघा, कोणतं, TH4 अर्थात काय टेक होम रेशन, हे सुद्धा तुम्हाला काही इथं विचारले जाईल, हे सुद्धा विचारले गेले. मागच्या याच्यामध्ये काय याच्यावर सुद्धा प्रश्न आले आणि मागच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे टॉपिक सविस्तररित्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेले होते. बघा अजून टेक होम रेशन नंतर महत्वपूर्ण असणाऱ्या कोणत्या योजना आहेत ज्या तुम्ही आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आतापासून योग्यरित्या अभ्यास केला तर तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की पुढचा आहे आश्रयगृह योजना. महिलांसाठीची योजना कोणती आहे, आश्रयगृह योजना. ही एक योजना आहे ज्यांचा बलात्कार झाला, ज्यांना घरच्यांना टाकून दिले, ज्या वेश्या व्यवसायातून इकडे बाहेर आणले मग त्यांना आश्रय मिळाला पाहिजे, याच्या संबंधित कोणती आश्रयगृह योजना आहे. त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, कोणती, बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे. ही सुद्धा महत्वपूर्ण योजना आहे, हिच्यावर प्रश्न आलेले आहेत. हे काय संपूर्ण शिफ्ट जे आहेत, संपूर्ण शिफ्टच्या विश्लेषणानंतर पर्यायाशी निगडीत आणि प्रश्नाशी संबंधित संपूर्ण टॉपिक इथं आपण बघतोय. त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यासायचंय. त्यानंतर आहे किशोरी शक्ती योजना. बघा अजून कोणती आहे, किशोरी शक्ती योजना. बघा किशोरी शक्ती योजना, किशोरी शक्ती योजने व्यतिरिक्त दुसरी महत्वपूर्ण असणारी योजना आहे ज्याला आपण म्हणतोय कुपोषणाशी संबंधित योजना. बघा कोणती, बघा अजून कोणती योजना आहे, घरी योग कुटुंब योग मोहीम. घरी योग किंवा कुटुंब मोहीम आहे, कुटुंब मोहिमा ज्या आहेत की कुटुंब मोहिमा संदर्भात असणारे. त्यानंतर पुढची योजना अस्मिता योजना. बघा कोणती आहे, अस्मिता योजना. सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये मुलींच्या मासिक पाळीच्या काळामध्ये कशा प्रकारे काळजी घेतली जाते, शासन कोणकोणत्या योजना राबवतं, तर त्यासाठी पाळीच्या पॅडच्या संदर्भात असणारी योजना मासिक पाळी योजना, ही सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल. त्यानंतर कुपोषणाच्या योजना. बघा कुपोषण योजना म्हणजे कुपोषण योजना संदर्भात असणारी महत्वपूर्ण, जसं की त्याला आपण काय अमृत आहार योजना. अमृत आहार योजना कुणासाठी आहे, SC ST प्रवर्गातील APJ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यासाठी, अनुसूचित ज्या काही जमातीमध्ये ST प्रवर्गामध्ये असणारी योजना, ही सुद्धा तुम्हाला कुपोषण याच्यामध्ये असणारा आहाराचा भाग आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे सक्षम अंगणवाडी. काय बघा कोणतं, सक्षम अंगणवाडी. सक्षम अंगणवाडी नंतर जसं की मदतनीस, याच्यामध्ये काय जे काही मदतनीस आहे, मदतनीसचं काय काम आहे, हा घटक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सेविका येतं, सेविका व्यतिरिक्त तुम्हाला मुख्य सेविकेचे काय काम येतं, मुख्य सेविका किंवा परीक्षेचे काय काम येतं, हे जे घटक येतं हे घटक तुम्हाला तांत्रिक घटकामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यासायचे. काय करायचे, चांगल्या प्रकारे अभ्यासायचे. अजून एक महत्वपूर्ण असणारी योजना मनोधैर्य. मनोधैर्य योजना. ज्या मुली, ज्या महिला येतं, ज्या महिलांवर ऍसिड हल्ले केला जातात की प्रेमसंबंध प्रस्थापित केले, एकतर्फी प्रेमातून जेव्हा नकार मिळतो, तर नकार मिळाल्यानंतर त्या ठिकाणी महिलांना काय
ऍसिड टाकून त्यांच्यावर हल्ले केले जातात, तर त्यांचं मनोबल हे करण्यासाठी किंवा बलात्कारी असणाऱ्या ज्या महिला मुली येतं तर यांना एक धैर्य मिळालं पाहिजे, एक मनोबल मिळालं पाहिजे, त्यासाठी असणारी ही सुद्धा एक महत्वपूर्ण योजना आहे. काय ही सुद्धा महत्वपूर्ण योजना आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले इत्यादीच्या काही जननी सुरक्षा, बघा कोणती जननी सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना संबंधित ज्या काही इतर असणाऱ्या योजना आहेत हे सविस्तर आपण काय बॅच मध्ये शिकणार आहे. पण ह्या महत्वपूर्ण योजना मागच्या परीक्षेमध्ये विचारलाय, एवढ्या तरी योजना किमान तुमच्या आता पाठ म्हणजे पाठ असला पाहिजे. योजनेमध्ये अभ्यास करताना काय करायचं तुम्हाला, की पहिला घटक लक्षात ठेवायचा आहे की योजनेचा अभ्यास करताना योजनेला सुरुवात कधी झाली. बघा योजनेची सुरुवात कधी, सुरुवातीनंतर ती कुणाची आहे, राज्य सरकारची आहे की केंद्र सरकारची, हा घटक पाठायचा आहे. त्यानंतरचा उद्देश काय होता, बघा उद्देश काय होता, कुणासाठी जी योजना आहे. त्यानंतर हिचं नाव बदल काय झालाय, नाव बदल किंवा ती कुणाच्या अंतर्भूत केलेली योजना आहे. हे 2-4 टॉपिक आहेत, हे 2-4 टॉपिकवरच सर्वाधिक प्रश्न विचारलेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, चांगल्या प्रकारे या घटकाचा अभ्यास करायचा आहे. राहिला एक सरकार शेवटचा छोटासा टॉपिक म्हणजे तुमचा संगणक ज्ञान. तर या संगणक ज्ञानमध्ये काय करायचंय, तर संगणक ज्ञानमध्ये करताना जसे की संगणकाचे घटक इनपुट कोणते येतं, आउटपुट कोणते येतं, सॉफ्टवेअर कशाला म्हटलं तर हार्डवेअर कशाला म्हटलं तर शॉर्टकट की कोणत्या, कंट्रोलच्या कोणत्या येतं, विंडोजच्या कोणत्या येतं, इन्सर्टच्या कोणत्या की येतं. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित असणारे काही घटक तुम्हाला येतात, जसे की प्रिंटरचे कार्य कोणते कोणत्या येतात, हे जे संपूर्ण घटक येतं हे संपूर्ण घटक तुम्हाला काय संगणक ज्ञान या घटकामध्ये अभ्यासायचे. हे संपूर्ण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा असेल. पुस्तका व्यतिरिक्त जी काही आपली अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकची बॅच आहे 10 जुलैपासून नवीन बॅच सुरू होते, तर या बॅच मध्ये संपूर्ण कव्हर करणार आहे. आणि त्याचसोबत पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी किंवा पुस्तक प्राप्तीसाठी हा नंबर आहे 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.